कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ही महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध खाद्य परंपरांपैकी एक आहे. कोल्हापूर म्हटलं की महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर चपला आणि झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आपोआप समोर येतो. हा पदार्थ केवळ जेवणाचा भाग नसून कोल्हापूरच्या इतिहास, संस्कृती आणि आदरातिथ्याचं प्रतीक मानला जातो. तांबडा पांढरा रस्सा नेमका कधी तयार झाला याचा लिखित इतिहास उपलब्ध नसला तरी त्याची परंपरा कोल्हापूर संस्थान आणि मराठा दरबाराशी जोडली जाते. पूर्वी राजघराणं, सरदार आणि सैनिकांसाठी पौष्टिक आणि मसालेदार मटणाचे पदार्थ बनवले जात. मटण शिजवल्यानंतर तयार होणारा रश्श्याचा उपयोग करून वेगवेगळ्या मसाल्यांसह दोन प्रकारचे रस्से तयार केले जाऊ लागले. एक तिखट लाल आणि दुसरा सौम्य पांढरा. पुढे ही पद्धत घराघरांमध्ये आणि खानावळीत सुद्धा लोकप्रिय झाली. तांबडा रस्सा म्हणजे काय? तांबडा रस्सा हा लाल मिरच्या, कोल्हापुरी मसाला, कांदा, लसूण, खोबरं आणि मटणाच्या स्टॉक पासून तयार होणारा झणझणीत असा रस आहे. त्याचा रंग लाल कृत्रिम नसून पारंपरिक लाल मिरच्या आणि मसाल्यांमुळे आलेला आहे. हा रस्सा प्रामुख्याने मटण किंवा चिकन सोबत वाढला जातो. आता पांढरा रस्सा म्हणजे काय? पांढरा रस्सा हा सुद्धा मटणाचा स्टॉक, नारळाचं दूध, खसखस, काजू, आलं लसूण आणि सौम्य मसाल्यांपासून तयार केला जातो. तो तिखट नसून सुगंधी आणि मखमली चवीचा असतो. आता हे दोन्ही रस्से एकत्र का दिले जातात? कोल्हापुरी जेवणात तिखट आणि सौम्य चवीचा समतोल राखण्यासाठी ही परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. हे दोन्ही रस्से एकत्र दिल्यामुळे जेवणाची चव अधिक समृद्ध होते. तांबड्या रश्श्याचा आत्मा म्हणजे कोल्हापुरी मसाला. यात भाजलेलं सुकं खोबरं, धणे, जिरे, लवंग, दालचिनी, काळी मिरी, बडीशोप, तीळ, लाल मिरच्या आणि इतर मसाल्यांचं खास मिश्रण असतं. प्रत्येक घरचा मसाला वेगळा असल्याने प्रत्येक घरच्या रस्त्याची चवही थोडीशी वेगळीच असते. देश विदेशातील पर्यटक खास कोल्हापुरी मटण थाळी चाखण्यासाठीच कोल्हापूरला भेट देतात. तांबडा पांढरा रस्सा हा फक्त झणझणीत मटणाचा रस्सा नाहीये, तर तो कोल्हापूरच्या राजेशाही परंपरेचा, मराठा खाद्य संस्कृतीचा आणि अतिथी सत्काराचा वारसा आहे. तिखट तांबडा आणि सौम्य पांढरा रस्सा याचा अनोखा मिलाफ आजही महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीला एक वेगळी ओळख देतो.